हृदयस्पर्शी कथा. असं आनंदीबाईंच्या पेटीमध्ये काय होतं की सून सुमाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आनंदीबाई स्वभावाने खूपच कडक होत्या. त्यांच्या माहेरची परिस्थिती बेताचीच, पण सासर त्या मानाने जरा श्रीमंत होतं. म्हणून आनंदीबाईंच्या सासूबाई जरा तोऱ्यातच वागायच्या तिच्याशी. आनंदी त्यांची एकटी सून म्हणून त्यांच्या शेवटच्या काळात त्यांनी आनंदीला एक पेटी दिली. आनंदीला एकच मुलगा होता. आनंदीबाई जेव्हा सुनेला सुमाला बोलवायच्या तेव्हा घंटी वाजवत, मग सुमा धावतच त्यांच्याकडे यायची. काही हवं आहे का आत्या म्हणत ती यायची. आनंदीबाई त्यांच्या पलंगाखालची पेटी मागवत होत्या. आज आनंदीबाईंनी सुमासमोर पेटी उघडणार म्हणून सुमा जरा डोळे मोठे करतच बघत होती. सुमाच्या मनात कुतूहल होतं, पण जरा नाराजीनेच ती पेटी तिने बाहेर ओढली. ही तीच पेटी होती जिला नुसता हात जरी लावला तरी आनंदीबाई घरात तमाशा करून टाकायच्या. या पेटीबरोबरच सुमाच्या अनेक आठवणी होत्या. बहुतेक सगळ्या कडवटच होत्या. आनंदीबाई पारंपरिक विचारसरणीच्या होत्या. माप ओलांडून सून जेव्हा घरात आली तेव्हा त्यांनी लगेचच घरकामाचा त्याग केला. आपण सगळा कारभार सुनेच्या हाती दिला आहे असे गावभर पसरायचे आणि तिने अगदी घरात रोज भाजी काय करायची किंवा भाकरी किती करायच्या हे जर विचारले नाही म्हणून हाताची सत्ता गेली असं म्हणून कांगावा करणाऱ्या होत्या त्या. परंतु सून सुमा अगदी मवाळ स्वभावाची होती. आत्याबाईंचं सगळं सहन करून घरात येणाऱ्या जाणाऱ्यांचं हसतमुखाने स्वागत करणारी. तसेच सासूबद्दल चुकूनही वाईट शब्द न काढणारी. कधीकधी आत्याबाईंच्या वागण्याला ती खूप कंटाळून जायची, पण माहेरी गेल्यानंतर ती आपल्या आईसमोर तक्रार करायची. पण उलट तिची आई तिला समजावून सांगायची, बघ सुमा, सासू हे प्रकरण असंच असतं. पोटात एक आणि पोटात एक. आपल्याला शक्य होईल तेवढं आपण कानाडोळा करायचा, नमतं घ्यायचं. आणि खरं म्हणजे नवरा चांगला असला की थोडं घ्यायचं सांभाळून. अगं, एक मूल झालं की सगळं व्यवस्थित होईल बघ. तेव्हापासून सुमा अगदी आतुरतेने होणाऱ्या बाळाची वाट बघत होती. पण तिच्या भाग्यात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. आता तर तिचं लग्न होऊन 4 वर्ष झाली होती, तरी देखील घरात पाळणा हलला नव्हता. सुमाने व तिच्या सासूने देवधर्म, उपास-तापास, गंधेदोरे सर्व काही करून बघितलं. अगदी पंचक्रोशीतील सर्व दवाखाने वैद्यही केले, पण दोष दोघांमध्ये कोणातही नव्हता. जसे जसे दिवस जात होते तसे आनंदीबाईंच्या जिभेची धार वाढू लागली होती. सुमा आता शांत राहू लागली होती. तिचे कोणत्याही गोष्टीत मन रमेना. इकडे मात्र आनंदीबाई मुलाचे दुसरं लग्न करण्यासाठी त्याच्यावर दबाव आणू लागल्या. पण सुमाच्या नवऱ्याचे तिच्यावर खूप प्रेम होते. तो आईला जुमानत नसायचा. मुलगा आपला ऐकत नाही म्हटल्यावर आनंदीबाई सगळा राग सुमावरच काढायच्या. बिचारी सुमा सगळं निमूटपणे सहन करत राहिली. सुमाच्या नवऱ्याला अंगदलाही आता रोजचीच कटकट सहन होत नव्हती. त्याने शेतामध्येच एक छोटंसं झोपडं उभं केलं. कधी कधी तो रात्री कामासाठी शेतातच मुक्काम करत असायचा. बऱ्याच वेळा तो कामाच्या निमित्ताने सुमालाही तिथेच थांबून घ्यायचा. घरी एकांत मिळत नसल्यामुळे तिथे त्यांना एकांत मिळायचा. रात्रभर दोघंही सुखदुःखाच्या गप्पा मारत असायचे. अंगद आपल्या परीने सुमाचे दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करत असायचा. सुमा एकदा अंगदला म्हणाली, तुम्हाला एक गोष्ट विचारू का? अहो, आत्याबाईंच्या पलंगाखाली एक पेटी आहे. त्या खूप जीवापाड जपतात तिला. कसली पेटी आहे ती? असं काय घबाड आहे त्या पेटीत? त्यावर अंगद म्हणाला, त्याविषयी मलाही काही जास्त माहिती नाही, पण आजीने आईला ती पेटी दिली होती एवढं मी सांगू शकतो. आई आणि आजी दोघीही त्या पेटीला कुणालाही हात लावू देत नसत. माहिती नाही काय घबाड आहे त्यात. कुणास ठाऊक. पण तू का विचारत आहेस? आश्चर्याने त्याने विचारलं. काही नाही हो, 2 दिवसापूर्वी घर झाडत असताना आत्याबाईंच्या पलंगाखाली कचरा असेल म्हणून ती पेटी मी जरा बाजूला सरकवली, तर त्यांनी माझ्यासकट माझ्या आईवडिलांचा उद्धार केला. त्या आठवणीने सुमाच्या डोळ्यात पाणी आलं. वर्षामागून वर्ष जात होती. आता सुमाने मूल होण्याची आशा सोडून दिली होती. रोजप्रमाणे काम करत असताना एक सकाळ नेहमीपेक्षा वेगळीच उगवली. रात्री शेतावर मुक्कामी असलेला अंगद घरी आला तर त्याच्या हातात एक छोटंसं बोचकं दिसलं. अंगद अंगणातून ओरडतच घरात प्रवेश करत होता. सुमा, आई, हे बघा मला काय मिळालं आहे. अंगदच्या आवाजाने दोघीही त्याच्याकडे धावत गेल्या. तोवर ते बोचकं हालचाल करू लागलं होतं. सुमा पुढे होऊन पाहू लागली तशी एकदम मागे सरकली. अंगदच्या हातात एक नवजात अभ्रक होतं. अहो, हे काय? आणि कुठून घेऊन आलात तुम्ही? सुमाने आता एकामागून एक प्रश्नांचा भडीमार सुरू केला होता. मग अंगदने सांगितले, पहाटे मी बैलांना चारा पाणी करायला उठलो तेव्हा मला विहिरीच्या काठावर काहीतरी हलताना दिसलं. म्हणून मी विहिरीजवळ जाऊन पाहिलं तर हे नवजात बाळ मला तिथे दिसलं. बहुतेक नुकतीच जन्मलेली असावी.
बहुतेक बाळाची विल्हेवाट लावावी अशा उद्देशाने ते आले असावेत, पण हिंमत न होऊन त्यांनी विहिरीच्या काठावर ठेवून दिले. त्या बाळाला कुशीत घेऊन अंगदने आजूबाजूला शोधण्याचा प्रयत्न केला, पण कोणीच तिथे दिसले नाही, म्हणून तो घरी घेऊन आला होता. आता त्या बाळाला आपणच सांभाळायचे असे त्याला मनापासून वाटत होतं. पण सुमाने त्याला पोलीस चौकीला रीतसर तक्रार करण्यास सांगितले. आता रीतसर तक्रार झाल्यानंतर सर्व सोपस्कार पार पडून अंगद घरी आला, परंतु त्याच्या डोळ्यासमोरून बाळाचा चेहरा काही जातच नव्हता. सुमा ही बाळाला बघून खूपच भावूक झाली होती. आता दोघांनाही त्या बाळाला दत्तक घेण्याचा विचार एकमेकांना सांगितला आणि असा विचार पक्का करून त्यांनी आनंदीबाईंना सांगायचं ठरवलं. पण त्यांना जेव्हा सांगितलं तेव्हा मात्र त्यांनी आकाव तांडव केला. मग दोघांचाही निर्णय पक्का झाला होता, म्हणून त्यांनी दत्तक प्रक्रिया पूर्ण करून बाळाला घरी आणायचे ठरवले. सर्व प्रक्रिया पूर्ण करून 3 महिन्यांनी ते छोटेसे बाळ सोनपावलांनी घरी आले. त्या बाळाचे नाव त्यांनी सुप्रिया असे ठेवले. आनंदीबाईंनी मात्र तिला कधीच हातही लावला नाही. त्यांच्यासाठी ती परकीच राहिली. काळ आता हळूहळू पुढे सरकू लागला होता. रांगणारी सुप्रिया कधी दुडूदुडू धावायला लागली हे कळलेच नाही आणि नंतर वयात आली हेही समजले नाही. 2 वर्षापूर्वी शिक्षक म्हणून नोकरीला लागलेल्या संजयशी तिचे लग्न झाले. नात जरी परकी वाटत असली तरी आनंदीबाईंना नातजवाई आवडायचा. दरवेळेस येताना संजय त्यांच्यासाठी साडी चोळी मिठाई घेऊन येत असे. आनंदीबाईंची तासनतास तो गप्पा मारत असे. आनंदीबाईंना सुप्रियाला कधीच जीव लावला नव्हता, म्हणून ती त्यांच्याजवळ जास्त जातही नसे. त्याच मानाने संजयचे वागणे त्यांच्या मनाला भावत असे. आता सुप्रिया संजयच्या लग्नाला 2 वर्ष होत आली होती, तरीही अजून गोड बातमी कानी आली नव्हती. आनंदीबाई खाष्ट सासू म्हणून फणा काढून उभ्या राहिल्या आणि सुमासमोर रागाने बोलून गेल्या. वांझोटीच्या सावलीत राहून दुसरीही वांझट झाली वाटतं. हे ऐकून सुमाला खूप दुःख झालं. सुप्रिया जेव्हा माहेरी आली तेव्हा तिने प्रश्न केला, आई, आम्ही 2 वर्षासाठी प्लॅनिंग केलं आहे. तिने लाजतच उत्तर दिलं. सुमा घाबरतच म्हणाली, अगं पण नंतर नाही झालं मूल तर? आई, एवढी काळजी करू नकोस, होईल बाळ. आईच्या गळ्यात हात टाकत लेक प्रेमाने आईला समजावत होती. त्यामुळे सुमाला थोडंसं हायसं वाटलं. त्याच्या पुढच्याच वर्षी सुप्रियाने गोड बातमी सांगण्यासाठी आईला फोन केला. सुमा आनंदाने मोहरूनच गेली. तिने तोंड गोड करण्यासाठी खीर करण्याचा बेत केला, पण तेवढ्यातच बाहेर जोरदार काहीतरी पडण्याचा आवाज आला. पाहते तर काय, आनंदीबाई चक्कर येऊन पडल्या होत्या. सुमाने अंगदला सांगावा धाडला. आनंदीबाईंना दवाखान्यात नेण्यात आलं, पण त्यांच्या मांडीचं हाड मोडलं होतं. शस्त्रक्रिया करून पायामध्ये रॉड घालण्यात आला. पूर्णपणे बेड रेस्ट त्यांना सांगितली गेली. आनंदीबाई आता पूर्णपणे आपल्या सुनेवर अवलंबून राहू लागल्या. ती सुद्धा तिचं कर्तव्य पूर्णपणे व्यवस्थित पार पाडत होती. पडल्या पडल्याच आनंदीबाईंना पूर्वीचे दिवस आठवत होते. सून आणि नातीच्या फोनवरील संभाषणातून नातीबद्दल त्यांना समजले. गर्भवती मुलीला सूचना देताना सुनेचा आनंदी आणि काळजीयुक्त स्वर पाहून तिच्या पोटी मूल नाही म्हणून केलेली कुचंबना त्यांना आठवते. एका अशा संभाषणातून त्यांना सुप्रियाच्या गर्भात जुळे मुलं असल्याचे समजले. हे ऐकून तर त्यांना खूपच आनंद झाला. म्हणून आज त्यांनी त्यांच्या सुनेला सुमाला ती पेटी बाहेर काढायला सांगितली आणि पोटाजवळच्या पर्समध्ये असलेली चावी त्यांनी तिच्या हातात दिली आणि तिला ती पेटी उघडायला सांगितली. काय होते त्या पेटीत उघडल्यावर आतून कापराचा वास नाकात घुसला. सुमाने सुती कापडाच्या घड्या उलगडल्या. त्यात हिरव्या खणापासून बनलेले छोटेसे परकर पोलके, जरी काठचे रेशमी कापडाचे काही अंगडे, मलमलची झबली, तसेच त्या चांदीच्या काही वस्तू, खुळखुळा, चमचा, पेला, ताटली, शिवलेली रंगीबेरंगी दुपटी, चिमुकल्या 2-3 शाली. हे सर्व पाहताना सुमाला हुंदका अनावर झाला. आनंदीबाई म्हणाल्या, यातील काही वस्तू अंगदच्या आहेत, तर काही हौसेने मी स्वतःच्या हाताने बनवल्या होत्या त्याच्या बाळासाठी, पण देवाची करणी. आणि त्या अशाच पडून राहिल्या. जेव्हा त्या पेटीवर नजर जायची तेव्हा तुझ्यावरचा राग माझा उफाळून यायचा. कधी कधी तर मला तुझी दया पण यायची, पण खूप हौस होती मला नातवंड खेळवायची, म्हणून राग करायची मी तुझा. आणि सुप्रिया ना रक्ताची न नात्याची, म्हणून तिला पण मी नेहमी हिडीसपिडीसच केले. बहुतेक माझ्या कर्माचं फळ मला मिळालं असावं. म्हणून या पेटीतली सगळ्या वस्तू तू सुप्रियाच्या बाळांना दे. माझी नात नाही तर निदान माझी पतवंड तरी याच्यावर वाढू दे. माझ्या नातीला सांग, तिची आजी चुकली. खोट्यापणाची अढी मनात ठेवून राहिली. जमलं तर माफ कर म्हणावं.
आनंदीबाई भडाभडा बोलत होत्या. खरंच आज खूप दोन जुन्या पेट्या उघडल्या होत्या. एक लाकडाची तर दुसरी आनंदीबाईंच्या मनाची. एका पेटीतून कापराचा सुगंध येत होता तर दुसरीतून पश्चातापानंतर दरवळणाऱ्या सात्विकतेचा.